हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतिका शिजले चॅनल. तुमचं खूप खूप स्वागत आहे. भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवते. हा नवीन वर्षाचा 2026 मधला पहिलाच व्हिडिओ आहे. काय झालं की मला व्हिडिओ बनवायला टाइम नाही भेटला, कारण माझे पण काहीतरी प्लॅन्स होते. त्याच्यानंतर प्लॅन्स माझे डिसाईड झाले. त्याच्यानंतर मग माझी तब्येत खराब झाली. तुम्ही माझ्या आवाजावरनं बघू शकता तरी माझी थोडीशी तब्येत खराब आहे. तर म्हटली आता कालच्या 2-4 दिवसापेक्षा तरी आज बेटर वाटतं. तर म्हटले आज व्हिडिओ बनवूया. किती दिवस जर व्हिडिओ नाही बनवले, तर आता कंटिन्यू डेली व्हिडिओ येणार आहे. कंटिन्यू आता मी डेली व्हिडिओ येणार आहे, तर ते तुमच्या फायद्याचेच आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. आयुष्यात आहे ना, आपल्याला कुठून ना आपल्या लाईफची सुरुवात करावी लागते. जोपर्यंत आपण ना कुठून सुरुवात करते ना, आपल्या लाईफमध्ये काही चेंजेस होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर डिसाईड करावं लागतं. आपल्याला ठरवावं लागतं की मला लाईफमध्ये काय करायचंय काय नाही. तोपर्यंत तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल ना, आजपासून करा. काही असू शकते, तुमच्या हॅबिट्स असू शकतात, तुमचा खाण्यावर कंट्रोल असू शकतं, किंवा तुम्हाला वेट गेन करायचं असेल, वेट लूज करायचं असेल. म्हणजे प्रत्येक अशी कोणता एरिया असेल तुमचा की ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं असेल. होऊ शकतो तुमचं ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या प्रमोशनसाठी करायचं असेल, तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा असेल, तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करायचे असेल. तुम्ही बघा 2025 मध्ये कोणत्या चुका केल्या ज्या तुम्हाला आता 2026 मध्ये नाही करायच्या. 2025 मध्ये ज्या चुका तुम्ही केल्यात त्यातून तुम्ही काय शिकलाय, त्यातून किती चांगल्या गोष्टी घेतल्या आणि कुठल्या वाईट गोष्टी तुम्हाला सोडायच्या होत्या त्या तुम्ही 2025 मध्ये सोडू शकल्या नाही, त्या आता तुम्ही 2026 मध्ये सोडा. म्हणजे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बघा की तुम्ही लाईफमध्ये काय करू शकता. अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात ना, ज्या आपल्याला करायच्या असतात पण त्या खूप पेंडिंगवर असतात. त्या वेळ काढा आणि त्या काढा. जोपर्यंत कोणतीही गोष्टीवर आपण काम करत नाही ना, आपल्या लाईफमध्ये काही चेंजेस होणार नाही. आता समजा मला एखाद्या हॅबिटवर माझ्या ना काम करायचंय की समजा मला ना माझं वजन कमी करायचं, तर मला डेली जिमला जाणं गरजेचंच आहे, किंवा वर्कआउट करणं गरजेचं आहे, किंवा असे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे की ज्या डेली माझ्या लाईफला उपयोगाला येतील. तसं जोपर्यंत ना आपण एखादी गोष्ट करत नाही ना, तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये काही चेंजेस होत नाही. मग ना असेच ना त्याच्यासाठी ती गोष्ट ठरवावी लागते आणि करावी लागते. आपण ना नेहमी बोलतो की आपण करू, पण त्या अशाने ना वर्ष निघून जातो, महिना निघून जातो, टाइम निघून जातो. त्याच्यामुळे आत्तापासूनच सुरुवात करायची. गोष्टी करायच्यात ना आत्तापासून स्टेप बाय स्टेप करा. लहानापासून सुरुवात करा. डायरेक्ट मोठ्यापर्यंत जाऊ नका, कारण डायरेक्ट जर मोठ्यापर्यंत केलं ना, पुढे जाऊन तुम्हाला कंटाळा येईल. एखाद्या गोष्टीची सुरुवात एकदम छोट्या गोष्टीपासून करा. आता समजा की तुम्हाला वर्कआउट करायचंय, तर वर्कआउटसाठी आपल्याला उठणंच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे, आज आता वर्कआउट करायचंय ना, तर आज उठा. आज फक्त उठा, काही नका करू. उद्या उठून बसला त्याच्यानंतर परवाच्या दिवशी जिमचे शूज काढून ठेवा. बस एवढंच करा. मग त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही असे स्टेप बाय स्टेप चाला. मग आहे ना तुम्ही ना खूप लाईफ लॉंग पर्यंत तुम्ही कंटिन्यू राहाल आणि तुम्हाला त्या गोष्टीने बोर नाही होणार. कारण छोट्या ज्या सवयी असतात ना, पुढे जाऊन आपल्याला खूप बेनिफिट्स येतात. आता समजा की आता जर तुम्ही डायरेक्ट बोलला की मला मला सकाळी 5 वाजता जिमला जायचंय, तर तुमचं मन बोलेल किंवा माइंड बोलेल नको बाबा, जिम थंडी आहे असं तसं. पण तेच तुम्ही बोला की नाही, मला फक्त आता मी एक मिनिटं उठून बसतो, तर आपल्या माइंडला लगेच किंवा आपलं मन लगेच होतं तर ठीक आहे 2 मिनिटं तर उठून बसतो. मग तेवढ्या वेळेत आपण उठून बसतो, तेव्हा आपण हळूहळू असं ऍक्शन मोडमध्ये येतो. तसं कोणतीही गोष्ट करायची असेल ना, त्याची गोष्ट आहे ना छोट्यापासून करा, स्टेप बाय स्टेप करा. जोपर्यंत आपण आयुष्यात कोणतीच गोष्ट करत नाही ना, तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये काही चेंजेस होत नाही. तुम्ही ती गोष्ट आज करा, 6 महिन्याने करा, 2 महिन्याने करा, 3 महिन्याने करा, वर्षाने करा, पण ती गोष्ट आपली गोष्ट आहे, ती आपल्यालाच करावी लागणार. पण जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ती गोष्ट करा ना, तेव्हाच तुमच्या लाईफमध्ये चेंजेस होणार. जोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही चेंजेस करत नाही, तुमच्या लाईफमध्ये काही चेंजेस होणार नाही. तुम्हाला वेट गेन करायचंय तर तुम्हाला फ्रूट्स, तुम्हाला हेल्दी वस्तू खावीच लागणार. तुम्हाला वेट लॉस करायचंय तर तुम्हाला वर्कआउट करावंच लागणार. तुम्हाला गोल अचीव्ह करायचंय तर तुम्हाला तुमच्या गोलसाठी डेली प्लॅन करावे लागणार, कन्सिस्टन्सी ठेवावी लागणार. परत म्हणजे असं भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला आयुष्यात करायच्या असतात. आपल्याला स्वतःमध्ये काही इम्प्रूव्हमेंट आणायची असेल तर त्यासाठी छोटे स्टेप उचला. काही म्हणजे कुठूनही आयुष्याची सुरुवात करता येते, फक्त आपल्याला करता आली पाहिजे. आणि 2026 मध्ये तर 100% करा, कारण हे नवीन वर्षाचे नवीन दिवस तर खूप छानच असतात. तर करा की नक्की करा. कुठून तरी आयुष्याची सुरुवात करायची तर आत्तापासून डिसाईड करा. काय नाही, न्यू इयर मध्ये टाइम नाही, नवीन वर्ष टाइम 1-2 तारखेला टाइम नाही भेटला, आत्तापासून करा. अजूनही वेळ नाही गेली. आज किती, जानेवारीची 7 तारीख आहे. अजून महिना बाकी आहे. बघा, फक्त माझं सांगण्याचं हे पर्याय आहे की करा. तुम्ही कोणतीही गोष्ट आहे ना, जोपर्यंत आपण करत नाही ना, आपल्या लाईफमध्ये काही चेंजेस होत नाही. त्याच्यासाठी आहे ना आपण त्या गोष्टी करायला पाहिजे. तर लाईफमध्ये चेंजेस करा आणि
आणि सगळ्यात जास्त लाईफमध्ये स्वतःवर काम करा. स्वतःच्या लाईफला, स्वतःच्या करिअरला फर्स्ट प्रायोरिटी ठेवा. आणि कधी कधी काय होतं की फॅमिलीमध्ये काही होतं, हे होतं, कलुष होतं, पण कसं आहे ना की लाईफमध्ये त्या गोष्टींना, घरामध्ये काय बडबड, काहीतरी टोमणे मारणे असे जर प्रकार घडत असतील ना, तर त्या गोष्टीला इग्नोर करा. कारण आपल्यासाठी सध्या आपला टाइम इम्पॉर्टंट आहे. आपण आज नाही काही केलं ना, आपण त्या गोष्टीमध्ये जर त्याच गोष्टीला आपण जर प्रत्युत्तर दिलं ना, आपण तिथेच अडकून राहू आणि आपण आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही. आणि आपल्यासाठी ही वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. आणि उद्या पुढे जाऊन तुमचीच फॅमिली, तुमचेच पॅरेंट्स बोलतात की तुम्ही केलं काय स्वतःच्या लाईफमध्ये. हे ना प्रत्येक घराची रियालिटी आहे, हे काय याच्यामध्ये काही नवीन नाहीये. तर त्याच्यामुळे ना फॅमिली, तर तुमच्या फॅमिलीमध्ये पण असं काही घडत असेल तर त्या गोष्टीला इग्नोर करा आणि तुमच्या करिअरला फर्स्ट प्रायोरिटीवर ठेवा. कारण जीवनामध्ये पैसा कमवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बघा, घरातली कामं, घरातल्या गोष्टी सर्व काही ते होतच राहणार. घर आहे म्हटल्यावर हे तू मे चालतच राहणार. पण ह्यातून आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला त्यामध्ये अडकून नाही बसायचं. असं नाही की, आणि प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये होतं. तर त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये पण असं काही घडत असेल ना, इग्नोर करा. असं भरपूर फॅमिलीमध्ये घडतं की त्यांना फॅमिलीकडून थोडं सपोर्ट भेटत नाही काय म्हणजे, आणि त्याच्यामध्ये भडकवणारे रिलेटिव्ह तर बाई इथं डोक्याला तापच असतात. आपण त्यांना काही बोलू शकत नाही. आणि त्यांना ते भडकवलेले रिलेटिव्ह त्यांना तर काय कामधंदा नसतो. त्यांचं स्वतःच्या करिअर काय स्वतःच्या लाईफवर लक्ष स्वतःची लाईफ विस्कटलेली असते आणि दुसऱ्यांच्या लाईफची पण वाट लावायची आणि त्यांच्या मुलांच्या पण लाईफची वाट लावायची. हे त्यांचं कामच आहे, दुसऱ्यांच्या लाईफमध्ये बीज खोदायचं. तर अशा लोकांना इग्नोर करा. एवढंच बोलेल. पण स्वतःच्या लाईफचा, स्वतःच्या करिअरचा, स्वतःच्या गोल्सचा बोलतात ना की मार्ग सोडू नका. आज काय होतं माहितीये का, ही वेळ आता समजा की तुम्ही तुमच्या अशा तुमच्याकडे दोन गोष्टी की एक आहे इग्नोर करायचं आणि एक आहे तुम्हाला तुमच्या गोल्सवर चालायचं. तर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी करायच्या. तुम्हाला त्या गोष्टीला इग्नोर करायचं आणि तुम्हाला तुमच्या लाईफवर, करिअरवर फोकस करायचं. कारण तुमची टाइम, तुमची वेळ ही पुन्हा येणार नाहीये. पुढे जाऊन लाईफ खूप चेंज होते. घरामधल्या छोट्या मोठ्या गोष्टी या चेंजेस होत राहणार. घरामध्ये तू मे तर हे नेहमी होतच असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्टीला इग्नोर करा. स्वतःच्या लाईफला, स्वतःच्या टाइमला, स्वतःच्या करिअरला फर्स्ट प्रायोरिटी द्या. खरंच गाईज. आणि जोपर्यंत आपण आयुष्यात कोणतीही गोष्ट ठरवत नाही, आपल्या लाईफमध्ये काही चेंजेस होणार नाही. त्याच्यामुळे लाईफमध्ये कोणतीही गोष्ट ठरवा आणि लाईफमध्ये खरंच चेंजेस करा. केल्यानं होऊ शकतो. तुम्हाला थोडंसं स्टार्टिंगला प्रत्येक गोष्ट अवघडच जाते. मलाही स्टार्टिंगला खूप साऱ्या गोष्टी अवघड गेल्या, पण आता मी स्मूथली सर्व गोष्टी करू शकते. तर तुम्हाला पण स्टार्टिंगला ना कोणती हॅबिट डेव्हलप करायला थोडासा टाइम लागू शकतो. एखाद्याला 1 महिना लागू शकतो, 2 महिना, 3 महिना, 4 महिना, वर्ष सुद्धा लागू शकतं एखादी गोष्टीमध्ये रिडेव्हलप करायला. त्याच्यामुळे इतका पण वेळ लागू द्या. पण तुम्ही काही ना काही ट्राय करा. आज थोडा वेळ, उद्या थोडा वेळ, पण तुम्ही कुठे ना कुठे तिथपर्यंत पोहोचा. सांगायचं तात्पर्य आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट करायची आहे तर त्याच्यासाठी मार्ग आपल्याला स्वतःला काढायचा आहे आणि आपल्याला त्या गोष्टीवर प्रयत्न करत राहायचं, ट्राय करत राहायचं, गिव्हअप नाही करायचं. तर आयुष्यामध्ये ज्या फॅमिलीमध्ये जर काय अशा गोष्टी चालू असतील तर बडबड येते तर टोमणे मारणे काही चालू असतं, त्या गोष्टीला इग्नोर करा. स्वतःच्या लाईफवर, स्वतःच्या करिअरवर सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटीवर लक्ष ठेवा. कारण हे सगळं आपल्या घरामध्ये आपले घरचे आईवडील नाही बोलत, हे सगळे रिलेटिव्ह लोकांचे घाण असते डोक्यातली. त्यांचे जे वाईट विचार असतात त्यांना दुसऱ्यांचं सुख बघवत नाही, म्हणून ते दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये विष घालवण्याचं काम करते. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर आपण त्याच्यासाठी आपण आईवडिलांना तर समजवू शकत नाही, त्यांना आपण समजवू शकत नाही. हे प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये. तर आपण त्या गोष्टीला इग्नोर करा. स्वतःच्या लाईफ आणि करिअरवर लक्ष ठेवा. स्वतःची लाईफ, स्वतःचा टाइम, स्वतःचं करिअर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आत्तापासून कुठे सुरुवात करा तर कुठेतरी जाऊन पोचाल. तर सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी स्वतःच्या लाईफला आणि स्वतःच्या करिअरला द्या. कारण आयुष्यामध्ये, घरामध्ये चाव हे तर नेहमीच होतच राहणार. पण तुमची गेलेली वेळ ही परत नाही येणार. आणि उद्या तुमच्याच जर तुम्ही काही केलं नाही ना, तुमचीच फॅमिली उद्या तुम्हाला दोष देणार, तू केलंच काही आहे तुझ्या लाईफमध्ये. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये योग्य ठिकाणी वेळेचा उपयोग करा. लाईफ खूप छान आहे, ती ब्युटिफुल पद्धतीने जगा आणि स्वतःसाठी, स्वतःच्या करिअरसाठी टाइम द्या. बाकीच्या गोष्टी रिडेव्हलप नंतर होतात. ते एवढं सांगायचं आहे. तर करा. जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत लाईफमध्ये काहीच होत नाही. थँक्यू.